नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चविष्ट सुक्या सुंगटाची चटणी। तर ही चटणी आपण भाकरी, भात, पोळी किंवा आंबोळी सोबत खायला अगदी परफेक्ट लागते। तर चला सुरुवात करूया। मी इथे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण जी सुंगटा आहे त्याची डोकी आणि शेपटीचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे इथे। आणि त्याच्यानंतर आपण तव्यावर ही सुंगट घालून त्याला भाजून घेऊया। 2 ते 5 मिनिटातच ही सुंगट भाजली जाणार। भाजल्यानंतर त्याला आपण स्वच्छ पाण्यात 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेऊया, कारण ही सुंगटा वाळवलेली असतात। तर त्यावर खूप सारी माती, धूळ वगैरे असू शकते, तर आपण स्वच्छ पाण्याने ती धुवून घेऊया। धुवून घेतल्यानंतर ती आपण बाजूला काढून ठेवूया। आता आपण घेऊया मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये नारळ आणि बाकीचं सर्व साहित्य घालून जाडसर वाटून घेऊया। त्यात मी घालते नारळ, त्यासोबत आहे लसूण, आलं, फुटाण्याची डाळ, चिंच, काळं मीठ, मीठ आणि लाल तिखट। हे सर्व मिक्स करून आपण त्यात घालूया पाणी आणि आपण जाडसर वाटून घेऊया। वाटल्यानंतर आपण त्यात घालूया धुतलेली सुंगटा आणि आपण ते पल्स मोडवर 2 वेळा फिरून घेऊया। फिरून घेतल्यानंतर आपली सुंगटाची चटणी तयार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर ही चटणी आपण भाकरी, भात, पोळी किंवा आंबोळ्यांसोबत खायला अगदी परफेक्ट लागते। तर मी इथे आंबोळ्या बनवलेल्या आहेत आणि त्यासोबत या चटणीचा आस्वाद घेत आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक यू।